भोसले साहेब काय सांगताल, आज तुम्ही इथे सर्व समाज एकत्रित झालेला आहात, काय संदर्भ आहे? आमदार समाधान आवताडे साहेबांना आम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही मागण्या समाजाच्या मांडल्या होत्या. त्यातली पहिली मागणी अशी होती की आम्हाला नाथभवन मंगळवेढा शहरामध्ये देण्यात यावं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं. त्याचबरोबर ती आमच्या समाजाचं एक महत्त्वाचं काम म्हणजे नाथपंथी डवरी गोसावी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याकडे सातत्यानं मागणी लावली होती. तर समाधान आवताडे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते आमचं नाथपंथी समाज मंडळ हे निर्माण करून दिलेलं आहे, त्याची स्थापना झालेली आहे. पण दुसरा मुद्दा म्हणजे अजून त्या महामंडळाकडे अजून एक रुपयासुद्धा नाही, त्यामुळं आम्ही लाभापासून वंचित आहोत. तर लवकरात लवकर किमान 500 कोटीचं त्याला बजेट देण्यात यावं राज्य सरकारकडून, अशा प्रकारची मागणीही आम्ही समाधान आवताडे साहेबांना मागितलेली आहे आणि त्यांनी ती मान्यही केलेली आहे. ते म्हणाले की इलेक्शन झाल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर तुमचं नाथभवन ताबडतोब मी करून घेतो आणि नाथपंथी आर्थिक विकास महामंडळाच्या या निधीच्या बाबतीतसुद्धा मी देवेंद्र फडणवीसकडे जाऊन आपलं एक नाथपंथी समाजाचं राज्याचं एक शिष्टमंडळ जाऊन आपण एक 500 कोटी रुपये आपण मागण्याच्या बाबतीमध्ये आपण जाऊया, अशा प्रकारचं प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही असा समाजाने आज निर्णय घेतलेला आहे की या नाथपंथी समाज जो मंगळवेढा तालुक्यामध्ये आहे 15 ते 16 हजाराच्या संख्येनं आहे आणि विविध 4 गण आणि 8 गटामध्ये तो समाज आहे. त्या समाजाने एकमुखानं आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की समाधान आवताडे आणि भारतीय जनता पार्टी यांचे जे जे उमेदवार असतील, कमळाच्या चिन्हावरती जे जे उमेदवार उभे असतील त्यांना निवडून आणण्याच्या बाबतीमध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाज आणि आमची अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती संघ म्हणजे सगळ्याच भटक्या विमुक्तांनी अशा प्रकारे कमळाच्या उमेदवारांना निवडून द्यावं, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळं मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो, आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ नेते भैरू भोसले या ठिकाणी आहेत, आमचे तालुक्याचे अध्यक्ष मारुती इंगोले आहेत, कचरेवाडीचे सरपंच भगवान इंगोले आहेत, माझ्या पत्नी सौभाग्यवती फुलाबाई मच्छिंद्र भोसले माजी सरपंच कचरेवाडी या आहेत. तर आणि सगळी ही तरुण मंडळी आहेत. या तरुण मंडळीनं अत्यंत साधक बाधक विचार पद्धती करून असा तो निर्णय घेतलेला आहे की आपल्या समाजाच्या संदर्भामध्ये सातत्यानं समाजाला सहानुभूतीची भूमिका आणि काहीतरी या समाजाला मी देणं लागतो अशा भावनेनं अनेक वेळेला अडीअडचणीला समाधान आवताडे यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळं त्यांच्या प्रेमाखातर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाला आणि त्यांनी ज्या कामाची पूर्तता केली आणि आमच्या मनामध्ये त्यांनी एक विश्वास निर्माण केलेला आहे की या समाजाला, या छोट्या समाजाला मी निश्चितपणे तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काहीतरी करून देणार आहे आणि मग माझ्या दारात आलेला नाथपंथी समाजाचा माणूस माघारी मी पाठवणार नाही. त्याला जे जे गरजेचं आहे आणि मला जे जे कायद्यानं देणं शक्य आहे ते मी दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा एक आत्मविश्वास त्यांनी आमच्या समाजाच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे. आणि म्हणून आम्ही असं जाहीरपणे घोषित करतो की आम्ही जाहीर पाठिंबा आज या ठिकाणी घोषित करतोय. मी मच्छिंद्र भोसले अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी काम करतो. त्याचबरोबर मी स्वतः नाथपंथी समाजाचा आहे आणि मंगळवेढा तालुक्यातील जेवढी गावं आहेत त्या गावामध्ये साधारणतः 15 ते 16 हजार संख्येनं हा समाज आहे. त्यामुळं हा समाज ज्या बाजूला जाईल त्या बाजूला मंगळवेढा तालुक्याचं राजकारण चालेल, अशा प्रकारची एक ताकद आमच्या समाजानं मिळवलेली आहे. प्रत्येक गावात सरपंच असेल, उपसरपंच असेल, आत्ता जवळजवळ 5 ते 6 माजी सरपंच आहेत, आजचा 4 ते 5 सरपंच आहेत सध्या या समाजाचे, काही ठिकाणी उपसरपंच आहेत, काही ठिकाणी सोसायटीचे अध्यक्ष आहेत, काही ठिकाणी सोसायटीचे सदस्य आहेत. तर हा समाज हळूहळू का होईना पण गेल्या 50 वर्षामध्ये आता आपला पाय रोवू लागलेला आहे. या समाजाच्या ज्या मागण्या आहेत प्रामुख्यानं त्या अस्तित्वाच्या मागण्या आहेत. आम्हाकडे घर नाही, दार नाही, जागा नाही, जमीन नाही, असा जो समाज आहे असा समाज 90% अजूनही आहे. माझ्यासारख्या माणसाकडे थोडीफार घर असेल, जमीन असेल, पण अजून इतर जो समाज आहे तो जसाच्या तसा भिक्षा मागून जीवन जगतोय. जे भिक्षा मागण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही. अशा प्रकारे राईनपाडा जे हत्याकांड झालं धुळे जिल्ह्यामध्ये, ती 5च्या 5 माणसं आपल्या तालुक्यातली होती, ती भिक्षा मागायला गेली होती आणि त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. आज अशी परिस्थिती आहे की सुरक्षेचा मोठा प्रॉब्लेम आहे. भिक्षा मागायला गेल्यानंतर गेलेला माणूस घरी सुरक्षित परतेल का नाही, अशा प्रकारची काळजी
त्या घरातल्या त्या माणसाच्या पत्नीला पडते, अशा प्रकारचं भयग्रस्त झालेला हा समाज आहे. जगण्याची कोणतीही साधनं नाहीत. तर अशा प्रकारच्या या समाजाला आधार देण्याचं काम समाधान अवतडे यांच्या माध्यमातून होईल असा एक विश्वास आमच्यातल्या माता भगिनींना आणि आमच्यातल्या तरुणांना आहे. आणि म्हणून आज आम्ही समाधान अवतडेच्या मागे त्यांनी जेवढे जिथं उमेदवार उभे केलेले आहेत कमळाच्या चिन्हावरती, ते सर्व 4 गणातले उमेदवार आणि 8 गटातले उमेदवार त्यांना आपल्या समाजाचा आणि भटक्या मुक्त जाती संघाचा जाहीर पाठिंबा आम्ही घोषित करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.